ही आजी आणि हे आजोबा. परत एकदा विराज, केतन, कौस्तुभ. ओके, तर ही आता आमच्या घराची एंट्रन्स, मामांकडची घराची एंट्रन्स. त्याच्यानंतर त्याच्या बाजूला आपण बघितलं तर सगळी ग्रीनरी आहे इकडे इकडे. त्याच्यानंतर इकडे हा केतन, त्याच्यानंतर इकडे दीदी आणि हा इकडे विराज काहीतरी बेचकी घेऊन मारतोय. त्याच्यानंतर आपण इकडे घरामध्ये गेलो की इकडे असं टॉयलेट बाथरूम आहे इकडे. त्याच्यानंतर ही इकडे आई बसले असंच. इकडे आतमध्ये बाबा आहे, ते आत्ताच बाहेर आले. त्याच्यानंतर ही आहे घराची एंट्रन्स. इकडून गेल्यावरती कंप्लीट घर. लाईट गेले सध्या, आपण आलो त्या इकडे. त्याच्यानंतर मग आता पुढे गेल्यावरती लगेच इकडे आपलं किचन येतं आणि किचन नंतर मग इकडे बाथरूम आहे. इकडे सगळं घरी पाणी वगैरे पिण्यासाठी. त्याच्यानंतर इकडे आपण बाहेर आलं की इकडे परत सगळी ग्रीनरीज आहे कंप्लीट, सगळे शेत वगैरे. हे सगळं समोरचं आहे जे बाबांनीच लावलं आता, आई बाबांनी मिळून आणि बाकी गावातले. त्याच्यानंतर इकडे आल्यावरती आपण बघू शकतो की इकडे सुद्धा वेगवेगळ्या प्रकारचे होते. हे आधी पेरूचं झाड होतं इकडे, जे आता तुटलं आहे. त्याच्यावरती आम्ही लहानपण होतो तेव्हा चढायचं वगैरे खूप. पेरू पण खूप असायचे. आता वादळ आला त्याच्यामुळे ते तुटलं आणि सगळी ग्रीनरी समोर. इकडे आंब्याचे झाडं वगैरे होते, नारळाची झाडं ते तुम्ही बघू शकता. हीच मगाशी एंट्रन्स इकडची, जिकडून आपण सुरुवातीला आलो व्हिडिओच्या. हा तो केतन मगासा तिकडे आपल्याला दिसत होता तो. ओके, आता परत जाऊया आपण दुसऱ्या बाजूने. हे समोर जे आपल्याला दिसतं आहे ते आधी बाबांनी तलाव केला होता माशांची शेती करण्यासाठी. मत्स्य आले समथिंग त्या टाईपमध्ये. आणि मग त्याच्यानंतर मग ते थोडे दिवसांनी केलं, मग नंतर त्याच्यानंतर मन बदललं. मग त्यांनी परत आता ह्याच्यामध्ये कोंबड्या ठेवतात. सगळं पॅक वगैरे करून टाकलं, मग आता ह्याच्यामध्ये कोंबड्या असतात. त्याच्यानंतर इकडे सुद्धा मागे चिकूचे वगैरे झाड दिसेल, तिकडे केळीचं झाड आहे. त्याच्यानंतर ही एक रूम आहे इकडे. ह्याच्यामध्ये आपली चूल आहे इकडे, ज्याच्यावरती पाणी वगैरे तापवतो आपण आंघोळीचा. त्याच्यानंतर इकडे आल्यावरती असंच पुढे पुढे गेल्यावरती इथे आधी कोंबड्या असायच्या, मग इथं शिफ्ट करून ते आता जो दाखवला याच्या आधी तिकडे कोंबड्या ठेवल्या जातात. आता आपण सगळं काढू का इकडे. आता ते दरवाजा उघडला आपण. आता बाहेर जाऊया इकडे. इकडून अजून एक दरवाजा आहे छोटासा, जिकडून बाहेर पडू शकतो. इकडे हे माडाचं झाड आहे इकडे, तुम्हाला दिसत असेल छोटं. ओके, त्याच्यानंतर आपण इकडून ह्या साईडून आत्ताच आलो, ह्या साईडून आत्ताच आलो. आता परत आपण इकडे जाणार आहोत. सो वळूया, दरवाजा लावून घेऊया आता आपण. ओके, दरवाजा लावला. आता आपण या दरवाजाने परत आतमध्ये जाऊया. दरवाजा लावला आहे होते, खोलायला लागेल. एक मिनटं. आता दरवाजा बंद आहे. आजोबा येत आहेत दरवाजा उघडायला. हां, तर आजोबांनी दरवाजा उघडला आहे. आता आपण परत जाऊया. दरवाजा पण उघडला आहे. ही परत इकडे आपण एंट्रन्स लावलो आहे. इकडे दीदी, पुन्हा दीदी, इकडे केतन, हां इकडे विराज, इकडे परत आई, आजोबा. इकडे गावामध्ये मच्छर तर खूपच असते, कारण आजूबाजूला झाड आहे. त्याच्यामुळे असं ह्या भांड्यामध्ये दूर करतात, ज्याच्यामुळे मच्छर राहत नाही जास्त वेळ, उडून जाते सगळे, मग पडतात. त्याच्यानंतर इकडे रिक्षा आहे, मग इथनं झालो आपण. हां, आणि इथे जसं मगाशी बोललो की खूप साऱ्या कोंबड्या असतात. मग त्या कोंबड्यांना खाद्य देण्यासाठी हे आहे, ह्याच्यामध्ये आपण कोंबड्यांचं खाद्य टाकतो, तांदूळ वगैरे. मग ते इकडे खातात चारही बाजूने आणि मग जातात तिकडे. त्याच्यानंतर आपण मग अशी एंट्रन्स दाखवला होता, त्याच्यामध्ये वरती वेल ठेवायला केलं आहे, जे एक नेट टाकलं आहे असं कंप्लीट तिथपर्यंत. इकडे चारही बाजूने त्याला बांधलं आहे आणि कंप्लीट नेट आहे, त्याच्यावरती वेल ठेवलं आहे बाबांनी. म्हणून ओके, चला मग बाय 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 बाय.